everyone, my name is Shubhda and today we all are going to learn what are B forms. आज आपण शिकणार आहोत की B forms म्हणजे काय. B forms म्हणजेच helping verbs. There are 5 types of B forms. 5 B forms असतात. am, is, are, was and were. am, is, are या तिघांचाही अर्थ असतो आहे, आहे आणि आहे. हे तुम्हाला तुमची स्थिती सांगण्यासाठीच म्हणजे तुमचं स्टेट ऑफ बीइंग सांगण्यासाठी यूज होतात. जसं की आय एम अ स्टुडंट म्हणजे मी स्टुडंट आहे आणि आय वॉज अ स्टुडंट म्हणजे मी स्टुडंट होतो. ओके, सो पहिले जे 3 आहेत एम, इज, आर याचा आहे 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 असाच अर्थ होतो. मग आता हे 3 वेगवेगळे काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत. सो आय साठी आपण यूज करतो एम. आय एम ऍट द मॉल. इथे आपण पहिलं एक्झाम्पल हे स्टेट ऑफ बीइंगचं घेतलेलं आहे. आय एम ऍट द मॉल, मी मॉलला आहे. आणि सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आय एम वॉचिंग अ मूवी म्हणजे चालू क्रियेचं घेतलेलं आहे. बी फॉर्म जेव्हाही तुम्ही यूज करता तेव्हा वर्ब त्याच्या आय एन जी फॉर्म मध्येच यूज करायचा असतो, भलेही तो प्रेझेंटचा बी फॉर्म असो किंवा पास्टचा बी फॉर्म असो. सो आय एम ऍट द मॉल, मी मॉलला आहे आणि आय एम वॉचिंग अ मूवी म्हणजे मी मूवी पाहत आहे. कमिंग बॅक टू यू. यू साठी आपण यूज करतो आर. यू आर ऍट द मॉल म्हणजे तू मॉलला आहेस अँड यू आर वॉचिंग अ मूवी म्हणजे तू मूवी पाहत आहेस. फॉर ही, शी, इट वी आर गोइंग टू यूज इज. ही इज ऍट द मॉल, शी इज ऍट द मॉल, तो मॉलला आहे ती मॉलला आहे. किंवा ही इज वॉचिंग अ मूवी अँड शी इज वॉचिंग अ मूवी, तो मूवी पाहत आहे ती मूवी पाहत आहे. इट साठी आपण काही एक्सेप्शन्स आहेत ते बघणार आहोत. इट हा आपण माणसासाठी यूज करत नाही. इट इज ओनली यूज फॉर ऑब्जेक्ट्स, प्लेसेस, एनिमल्स, इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्सेस. लाईक इट इज माय बॉटल, इट इज माय फर्स्ट ऑफिस, इट इज माय पेट कॅट, इट इज अ ग्रँड वेडिंग, इट इज अ हॉरिफिक ऍक्सिडेंट. कमिंग बॅक टू वी. वी डॅश ऍट द मॉल म्हणजेच वी आर ऍट द मॉल. इथे आपण आर टाकणार आहोत. ओके, सो वी साठी पण आर असतो आणि दे साठी देखील आर असतो. याचं मीनिंग आपण पाहूयात आता. वी आर ऍट द मॉल म्हणजे आम्ही मॉलला आहोत, और वी आर वॉचिंग अ मूवी आम्ही मूवी पाहत आहोत. अँड दे आर ऍट द मॉल ते सर्व मॉलला आहेत आणि दे आर वॉचिंग अ मूवी म्हणजेच ते सर्व मूवी पाहत आहेत. ओके, सो आता आपण पाहिले प्रेझेंटचे बी फॉर्म्स एम, इज अँड आर. हे 3 वेगवेगळे आहेत कारण आपल्याला ते सब्जेक्ट नुसार चेंज करावे लागतात. आता आपण पाहणार आहोत पास्टचे बी फॉर्म्स. ते आहेत वॉज अँड वर. दोघांचाही अर्थ होतो होतो असंच होतो, बट ते प्रोनाउन वरती डिपेंड करतं की आपण वॉज यूज करणार आहे का वर यूज करणार आहे. सो मला जर का म्हणायचं आहे मी मॉलला होते तर मी यूज करणार आहे आय वॉज ऍट द मॉल. ओके, आय वॉज ऍट द मॉल मी मॉलला होते. अँड आय वॉज वॉचिंग अ मूवी मी मूवी पाहत होते. फॉर यू वी आर गोइंग टू यूज वर. यू वर ऍट द मॉल तू मॉलला होतास. अँड यू वर वॉचिंग अ मूवी तू मूवी पाहत होतास. फॉर ही, शी, इट वी आर अगेन गोइंग टू यूज वॉज. ही वॉज ऍट द मॉल तो मॉलला होता अँड ही वॉज वॉचिंग अ मूवी तो मूवी पाहत होता. सेम फॉर शी. आणि इटला आपण जसं पाहिलं एक्सेप्शन आहे, इट इज यूज फॉर इव्हेंट्स ओनली. लाईक इट वॉज माय बॉटल ती माझी बॉटल होती. इट वॉज माय फर्स्ट ऑफिस ते माझं पहिलं ऑफिस होतं. तर वॉज आपण पास्ट साठी यूज करतो आणि इट साठी आपल्याला तेवढी दक्षता घ्यायची आहे की आपल्याला सेंटेन्स अप्रोप्रिएट बनवायचे आहेत. कमिंग बॅक टू वी. वी साठी आपण यूज करतो वर. WERE वर. वी वर ऍट द मॉल आम्ही मॉलला होतो. अँड वी वर वॉचिंग अ मूवी म्हणजे आम्ही मूवी पाहत होतो. अँड डे ला सुद्धा वर येतं. डे म्हणजे ते सर्व. दे वर ऍट द मॉल ते सर्व मॉलला होते आणि दे वर वॉचिंग अ मूवी म्हणजे ते मूवी पाहत होते. होप यू हॅव अंडरस्टूड बी फॉर्म कम्प्लिटली. आपण आता बी फॉर्म्स पाहिले आहेत प्रेझेंट आणि पास्ट साठी. प्रेझेंट साठी 3 असतात, पास्ट साठी 2 असतात. टोटल 5 बी फॉर्म्स असतात. तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता काय करणार आहात, एक सेंटेन्स बनवणार आहात जे आता मी तुम्हाला सांगणार आहे तसं. सो इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आय एम अ टीचर. आधी मी स्थिती सांगितली आहे, मी एक शिक्षिका आहे. अँड आय एम टीचिंग मी शिकवत आहे. एक आपण वर्ब यूज करून सेंटेन्स बनवला आहे आणि एक आपण स्टेट ऑफ बीइंग यूज करून सेंटेन्स बनवला आहे. आणि याच प्रेझेंटच्या सेंटेन्सेसला आपण इथे पास्ट मध्ये कन्वर्ट केलं आहे. आय वॉज अ टीचर मी शिक्षिका होते आणि आय वॉज टीचिंग म्हणजे मी शिकवत होते.
इथे तुम्हाला आजूबाजूला भरपूर सारे वर्ब्स दिलेले आहेत. यातला कुठलाही वर्ब तुम्ही यूज करू शकता आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनाने कोणताही सेंटेन्स बनवू शकता आणि त्याला तुम्ही पास्ट मध्ये देखील कन्वर्ट करणार आहात. होप यू अंडरस्टूड बी फॉर्म्स व्हेरी वेल. तुम्हाला इंग्लिश आणखी चांगल्या पद्धतीने डीपली शिकायचं असेल तर यू लर्न स्पोकन इंग्लिश क्लासेस बद्दल अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय.